नमस्कार विद्यार्थी मित्र. कालच्या तासिकेमध्ये आपण प्रकरण पहिले भूमितीतील मूलभूत संबोध या अंतर्गत भूमिती या विषयाची बरीच सारी माहिती, त्याचा गम कशा प्रकारे झाला हे सगळं पाहिलं होतं. नेमकं हे पाहत असताना आपण या विषयाचं स्वरूप अभ्यासत असताना या शब्दाचा उगम कसा झाला याच बरोबर विविध गणिताच्या शाखेचाही आपण या ठिकाणी अभ्यास केला होता. मित्रो, आपल्याला या विषयाला स्पर्श करताना ज्या 3 मूलभूत संबोधाला सर्वप्रथम जाणून घ्यायचं आहे, ते 3 मूलभूत संबोध परत एकदा आपण त्याची पुनरावृत्ती करूया. ते 3 मूलभूत संबोध किती आहेत आणि त्यांच्या वापरामुळं भूमिती या विषयाचा कशा प्रकारे जन्म झाला याचा आपल्याला या ठिकाणी विचार करता येईल. मित्रहो, पहिला संबोध जो आहे तो संबोध म्हणजे बिंदू. बिंदू, रेषा, प्रतल यापैकी या सर्वात बेसिक जो आहे तो आहे आपल्यासाठी बिंदू. नेमका बिंदू कशा प्रकारे आपण स्पष्ट करतो, त्याची कोणत्याही प्रकारची आपल्याला या तिन्ही संबोधाची व्याख्या केली जात नाही. आपण त्याला नेमकं मांडतो कसं काय याचा जर आपल्याला विचार करायचा असेल तर एखाद्या धारदार वस्तूने जर सपाट पृष्ठभागावर धारदार वस्तू सपाट पृष्ठभागावर जर ठेवली तर आपल्याला जी आकृती निर्माण झालेली दिसते त्या आकृतीला आपण बिंदू असे तिला आपण व्यवस्थित नाव देतो. याही आकृतीला आपण इंग्रजी मुळाक्षराचा वापर करून नाव देतो. हे झाला आपल्यासाठी बिंदू ए. मित्रो, यानंतर दुसरा मूलभूत संबोध जो आहे तो आहे आपल्यासाठी रेषा. रेषा या मूलभूत संबोधाची आपण व्याख्या करत नाही आणि नेमकं रेषेचं स्वरूप समजून घेताना आपल्या समोर काही परिस्थिती या ठिकाणी उभ्या करता येतात. जसं ताणलेली दोरी, ताणलेला दोरा, आपल्या टेबलाची कडा. या टेबलाच्या कडेचं स्वरूप, ताणलेल्या दोऱ्याचं स्वरूप, आपल्या डोळ्यासमोर जे चित्र उभं राहते ते म्हणजे आपल्यासाठी एक रेषा. आपण याची व्याख्या तर करत नाही, परंतु सांगताना असं म्हणतो की अनंत बिंदूंचा संच. आता हा बिंदू संच कशा प्रकारे आपल्या समोर रेषा नावाची आकृती तयार करून देतो याचं चित्र तुमच्या समोर सांगता येते. पहा, अनेकविध बिंदू हे या ठिकाणी सरळ जे जमा झालेले आहेत आणि त्याचं एकत्रित स्वरूप म्हणजे आपल्यासाठी रेषा असते. मित्रो, ही झाली अनेक बिंदूंचा संच म्हणजे एक रेषा. आता रेषा या आकृतीचंही आपल्याला नाव ठेवता येते. आपण कशा प्रकारे त्याला नाव ठेवू शकतो? रेषेला नाव ठेवत असताना एका अक्षराने रेषेचा उल्लेख करतात किंवा 2 बिंदू रेषेवरचे दर्शवून सुद्धा रेषेच्या नावाचा उल्लेख केला जातो. मग या ठिकाणी आपण त्याचं नाव कशा प्रकारे वाचायचं? याचं नाव असताना आपण ए आणि बी हे 2 बिंदू घेतले, त्यामुळे याला रेषा ए बी असं म्हणू शकतो किंवा रेषा यल असंही आपल्याला म्हणता येतं. मित्रो, हा झाला दुसरा संबोध रेषा. आता तिसरा संबोध जो आहे तो आहे आपल्यासाठी प्रतल. प्रतलाची संकल्पना आपल्याला अशाच प्रकारे समजून घ्यावी लागते. प्रतल या मूलभूत संबोधाची आपण व्याख्या करत नाहीये आणि नेमकं व्याख्या करत नाहीये तेव्हा त्याला समजून कसं घ्यायचं, तर तुमच्या जवळील कोणत्याही वस्तूचा जो सपाट पृष्ठभाग असतो तो आपल्यासाठी प्रतल झाला. म्हणजे तुमच्या पुस्तकाचा वरचा सपाट पृष्ठभाग, टेबलाचा सपाट पृष्ठभाग, तुमच्या कंपॉसचा सपाट पृष्ठभाग, कोणत्याही सपाट पृष्ठभागाला आपण एक आपल्या प्रणालीचं संसाधन, ज्या ठिकाणी आपल्या भूमिती आकृत्या निर्माण होतात त्या आकृत्या निर्माण होणाऱ्या
संस्थेचा मुख्य भाग म्हणजे आपल्यासाठी प्रतल म्हणून संबोधल्या जातो. ज्या प्रकारे रेषा ही दोन्ही बाजूला अमर्याद असते, म्हणून ठिकाणी दोन्हीकडून त्याला बाणाची टोकं दर्शवली जातात. त्याच प्रकारे प्रतल हे चारही बाजूला त्याच्या सर्व कडांना अमर्याद असते, म्हणून आपण अशाही प्रकारे त्याला दर्शवू शकतो. एकंदरीत पाहिलं तर या तीनही संबोधाची आपण व्याख्या करत नाही, तिन्ही संबोधाची व्याख्या करत नाही, परंतु या तिन्ही संबोधाला आपण अशा प्रकारे समजून घेतो. ठीक आहे मित्रो, हे झाले आपल्या विषयाला, आपल्या पहिल्या प्रकरणाला सुरुवात करताना ज्या तीन संबोधांचा आपल्याला उपयोग होणार आहे ते तीन संबोध. आता आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की बिंदू ही आपली मूलभूत संकल्पना आहे, आणि जेव्हा आपण या सृष्टीमधल्या विविध घटकांचा विचार करतो, समजा सजीवाचा विचार केला तर सजीवाचा सगळ्यात लहानात लहान भाग म्हणजे आपल्यासाठी पेशी आहे. तसा आता आपल्या शास्त्रामधला, आपल्या भूमितीमधला सगळ्यात लहान म्हणजे बिंदू आहे. पेशीपासून शरीर तयार झालं तसं बिंदूपासून आपल्या भूमितीतली, आपल्या विषयामधली प्रत्येक आकृती निर्माण होते, आणि निर्माण होण्याचं स्थान म्हणजे प्रतल आहे. अशा प्रकारे आपल्याला हे समजून घेता येईल. आता पुढच्या मुद्द्याकडं आपल्याला वळायचंय की संख्या रेषा हा आपल्या सगळ्यांचा माहितीचा विषय आहे, आणि या संख्या रेषेवर जे अनेक बिंदू विशिष्ट संख्येनं दाखवले जातात, त्या संख्या रेषेला समजून घेताना आपल्या या प्रकरणातील पहिल्या मुद्द्याचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. बिंदूचे निर्देशक व अंतर. या ठिकाणी तुमच्या समोर एक संख्या रेषा दिसत आहे. या संख्या रेषेवरील विविध बिंदू एका विशिष्ट संख्येने दाखवलेले आहेत. एक बिंदू जो आहे त्याला आपण ओ हे नाव दिलेले आहे, आणि तो 0 या संख्येने दाखवलेला आहे, आणि त्याच प्रकारे अनेक बिंदू हे विविध संख्येनं दर्शवल्या गेलेले आहेत, आणि काही बिंदूंना समोर एक संख्या रेषा आहे. आता आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की या ठिकाणी रेषा म्हटलं तर त्या रेषेवर अनंत बिंदू असतात, आणि प्रत्येक बिंदूशी निगडीत असणारी एक आणि एकच अशी वास्तव संख्या असतेच. मित्रो, या ज्या बिंदूशी जी संख्या निगडीत असते त्या संख्येला त्या बिंदूचा निर्देशक, कोऑर्डिनेट असे म्हणतात. तुमच्या समोर जी संख्या रेषा आहे त्या संख्या रेषेवरील विविध बिंदू, जसं ए हा बिंदू आहे, आणि ए बिंदूशी निगडीत असणारी संख्या -5 आहे. त्यामुळं ए चा निर्देशक -5 असं आपल्याला म्हणता येईल. डी या बिंदूला 1 न दर्शवल्या गेलेला आहे, त्यामुळं डी चा निर्देशक आपल्याला 1 असं म्हणता येते. कोऑर्डिनेट ऑफ डी इज 1. मित्रो, संख्या रेषेवरील प्रत्येक बिंदूशी एक आणि एक वास्तव संख्या निगडीत असते. Each point on number line is denoted by a real number. That number is called coordinate of that point. या ठिकाणी ई या बिंदूशी निगडीत असणारी संख्या 3 आहे, त्यामुळं ई या बिंदूचा निर्देशक 3 आहे. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे संख्या रेषेवरील अनेक बिंदू जे आहेत त्या प्रत्येक बिंदूशी निगडीत असणाऱ्या संख्येला कोऑर्डिनेट म्हणून संबोधताना यावर आधारित काही संकल्पना आपल्याला या ठिकाणी अभ्यासायच्या आहेत. पहा, बिंदू बी चा निर्देशक -3 आहे, बिंदू ए चा निर्देशक -5 आहे. कोऑर्डिनेट ऑफ ए इज -5. आता जेव्हा आपण आपल्या संख्या रेषेवरील प्रत्येक बिंदूशी निगडीत असणाऱ्या संख्येला निर्देशक असं म्हटलं, याच निर्देशकाचा उपयोग करून दोन बिंदूतील अंतर आपल्याला या ठिकाणी शोधता येते. पहा,
त्यासाठी आपण असं म्हटलेलं आहे, डिस्टन्स मीन्स डिफरन्स बिटवीन कोऑर्डिनेट्स ऑफ दॅट पॉइंट्स. बिंदूच्या निर्देशकातील फरकाला त्या दोन बिंदूतील अंतर असे म्हणतात. आपल्याला संख्या रेषेवरील कोणत्याही दोन बिंदूतला अंतर काढण्यासाठी या व्याख्येचा, या सूत्राचा उपयोग होतो. आणि त्याकरता आपण सूत्र वापरणार आहोत, दोन बिंदूतील अंतर बरोबर मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. आता या ठिकाणी इंग्रजीमधून आपण याला अशा प्रकारे मांडतोय, डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स इज इक्वल टू ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. आपल्याला या सूत्राचा उपयोग करून उदाहरण सोडवता येतात. आता समजा तुम्हाला बिंदू डी आणि बिंदू सी या दोन बिंदूतलं अंतर काढायचं आहे. तर हे अंतर काढताना आपण डी चा निर्देशक, सी चा निर्देशक पाहतो, त्यापैकी मोठा कोणता लहान कोणता पाहतो आणि मोठ्या निर्देशकामधून लहान निर्देशकाची वजाबाकी करून आपण या ठिकाणी अंतर, दोन बिंदूतलं अंतर या ठिकाणी काढतो. पण या लिहायचं कसं? लिहित असताना बिंदू डी व सी मधील अंतराला आपण डिस्टन्स डी कॉमा सी असं लिहितो. त्याचबरोबर त्याला लेंथ डीसी असंही आपल्याला दर्शवता येतं. यावरचं उदाहरण आपण या ठिकाणी सोडवूया. एक उदाहरण तुमच्यासाठी, तुमच्यासमोर संख्या रेषा आलेली आहे. मगाच्या संख्या रेषेचा आपण या ठिकाणी उपयोग करूया. पहा, आणि उदाहरण जे आहे तुमच्यासमोर, ई या बिंदूचा निर्देशक 3 आहे, सी चा निर्देशक -2 आहे. 3 ही संख्या -2 पेक्षा मोठी आहे आणि त्यामुळं मोठा निर्देशक वजांना लहान निर्देशक असं सूत्र ज्यावेळेस आपण वापरतो, तेव्हा डिस्टन्स EC बरोबर 3 वजा कंसात -2 बरोबर, या ठिकाणी ऋण गुणिला ऋण धन होईल आणि 3 अधिक 2 अशा प्रकारे आपल्याला डिस्टन्स EC हे 5 मिळेल. मित्र, अजून एक उदाहरण तुम्हाला या ठिकाणी दोन बिंदूतल्या निर्देशकाचं सोडवण्यासाठी आपण घेऊया. आहे आणि सी चा निर्देशक -2 आहे. पहा, -2 हा -5 पेक्षा मोठा आहे, त्यामुळं मधून -5 वजा करावं लागेल. आणि लिहिताना आपण कशा प्रकारे लिहितो, डिस्टन्स AC बरोबर लेंथ AC बरोबर -2 अधिक 5 आणि यांची बेरीज आपल्याला या ठिकाणी मिळते 3, म्हणजे डिस्टन्स AC आपल्यासाठी 3 आहे. अशा प्रकारे दोन बिंदूतले निर्देशकाचा उपयोग करून अंतर आपण या ठिकाणी शोधू शकतो. मित्रो, लक्षात घ्यायचंय, कोणत्याही दोन बिंदूतील अंतर हे नेहमी धन असते. कोणत्याही दोन बिंदूतील अंतर ही ऋणेतर वास्तव संख्या असते. इफ द टू पॉइंट्स आर नॉट डिस्टिंक्ट, देन द डिस्टन्स बिटवीन देम इज 0. जर दोन बिंदू हे भिन्न नसतील तर त्यांच्यामधील अंतर हे 0 असते. दोन मुद्दे पक्के लक्षात घ्यायचे या ठिकाणी. डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह and two points are not distinct, then the distance between them is 0. दोन